पाठवा प्लीज. ओके. आता चालू होणारा सामना साई आवास विरुद्ध लखमादेवी नावगाव. साई आवास संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईक वरती जयेश आणि नॉन स्ट्राईक वरती अनुज आणि बॉलिंग मार्क वरती दीपक. साई आवाज संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहे. पहिला चेंडू बॅट्समन बीट झालेला आहे. मोठं अपील केलं होतं परंतु पंचांचा निर्णय नॉट आऊट. उत्कृष्ट फटका. जयेश यांचा 4 धावा. तीन धावा काढलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 7. बिनगडी बाद 7. पहिलं षटक चालू आहे. आणि अशा प्रकारे अनुज हा कॉट बिहाइंड झालेला आहे. पहिली विकेट साई आवाज संघाला मिळालेली आहे अनुजच्या स्वरूपात. धावसंख्या 1 गडी बाद 7.
अनुज बाद झाल्यानंतर लखमादेवी नवगाव संघाकडून नितेश कटोर हे फलंदाजीसाठी आलेले आहेत. वाईड बॉलचा इशारा, स्वैर चेंडू. धाव संख्या एक गडी बाद 8, लखमादेवी नवगाव. उत्कृष्ट फटका आणि षटकार, लांबच लांब षटकार मारलेला आहे. धन्यवाद. एक पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे एक गडी बाद 15. आता दुसरा षटक घेऊन येत आहेत परेश. परेश यांचा सामना करत आहे नितेश कटोर. फलंदाज क्लीन बोल्ड झालेले आहेत. परेश यांच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालेली आहे. नितेश कटोर बाद झाल्यानंतर सुजय पावशे हे त्यांची जागा घ्यायला आलेले आहेत. सुजयांनी एक धाव काढलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 2 गडी बाद 16.
जयेश यांनी एक धाव काढलेली आहे. एक धावेच्या इजाफ्याने 2 गडी बाद 17 लखमादेव नवगाव या संघाची धावसंख्या झालेली आहे. दोन षटकांचा सामना संपलेला आहे. 2 षटकानंतर लखमादेव नवगाव संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 18. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज परेशने इथे मात्र चांगली गोलंदाजी केली. फक्त 3च धावा त्याने इथे मात्र त्या षटकामध्ये खर्च केल्या. सुजय पावशी आणि जयेश सुरेकर ही जोडी मात्र मैदानावरती आहे. जयेश सुरेकर 1 षटकार 1 चौकारांच्या साह्याने इथे मैदानावरती खेळतोय. तर सुजय पावशे पाहूया येथे मैदानावरती खेळ कशा रीतीने करतोय. तर तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज अजयच्या हातामध्ये चेंडू दिलाय. टार्गेट येथे मात्र 60-70च्या घरामध्ये येथे मारावं लागणार आहे, कारण आतापर्यंत नो बॉलचा इशारा पंचांकडून. येथे मात्र फिल्डिंगमुळे येथे या चेंडूला नो बॉल देण्यात आलेला आहे, कारण बिहाइंड विकेट लेग साईडला येथे मात्र 3 क्षेत्ररक्षक होते. कारण डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्यानंतर एक डीप शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग असे 3 क्षेत्ररक्षक येथे ठेवण्यात आलेले आहेत. आणि येथे मात्र नो बॉल, नो प्लस 1 धाव. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. 2 धावांनी येथे मात्र धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती आली आहे. राईट आर्म राऊंड विकेटने ते मात्र गोलंदाजी अजय करतायत. बघूया फ्री हिट बॉलवरती जयेश सुरेकरचा खेळ. फ्री हिट बॉलवरती इथे मात्र काऊ कॉर्नर मिड विकेट मधून येतो चेंडू सीमा रेषा बाहेर. दे धक्का घे छक्का, षटकार. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन झालं आणि इथे मात्र या चेंडूवरती मोठा फटका, षटकार येतोय. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 26 वरती. कारण एक नो बॉल पडला ना की एक फलंदाज किंवा फलंदाजी करणारी टीम खऱ्या अर्थानं चार्जेबल होते, आणि इथे खऱ्या अर्थानं चार्जेबल झाली आहे. चांगला स्ट्रोक जयेशच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न येथे मात्र सक्सेसफुल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जैसे ते सेम एरियावरती सेम फटका येथे जयेश सुरेकरने लगावलाय, षटकार. जयेश सुरेकरच्या बॅटमधून आलेला हा तिसरा गगनभेदी गगनचुंबी षटकार. अजयवरती दबाव टाकलाय, अजयवरती दबाव वाढलाय. ओके, या चेंडूवरती
सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर येथे गोलंदाज कमबॅक करणार की फलंदाज आपली टॉप गिअरमध्येच फलंदाजी करणार. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत. कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज जयेश सुरेकर येथे मात्र बाद. सात चेंडू 25 धावा काढून येथे मात्र बाद झाला जयेश. जयेशचं राहणं मैदानावरती खूप गरजेचं होतं. न्यू बॅटर मैदानावरती हित फलंदाजीसाठी आलाय. या षटकातील अजून काही चेंडू येणं बाकी आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. ओके, हा चेंडू ही इथे बॅकफुटला जाऊन येथे पंच करण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूवरती इथे मात्र थोडेसे लेट झालेत. बॅटच्या अगदी वरच्या बाजूस चेंडू लागला. कॉटन बॉलच्या रूपाने आणखीन एक फलंदाज हित येथे मात्र गोल्डन डक. धावसंख्या 32 वरती येथे मात्र लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट गेलेले आहेत. यानंतर होणारा सामना फुलाईदेवी सासवणे विरुद्ध माऊली वरसोली या 2 संघांमध्ये यानंतर होणारा सामना आहे. तर पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टॉससाठी यायचं आहे. माऊली वरसोली फुलाईदेवी सासवणे. न्यू बॅटर मैदानावरती आर्यन गोलंदाजीसाठी आलाय. फलंदाजीसाठी आलाय, माफ करा. दोन धावांची पेनल्टी देण्यात येईल. जे काही बेसिक रूल आहेत ते रूल सगळ्या ठिकाणी येते आपण पाहतो. धावसंख्या 32 धावा धावफलकावरती लागली आहे. 2 धावांची पेनल्टी पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर येथे आपण ती काउंट करू. गोलंदाज अजयने येथे मात्र 2 षटकार खाल्ले. 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या. न्यू बॅटर मैदानावरती आर्यन येथे मात्र हॅट्रिक रोखणार का? हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक अजय खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. नो फुटवर्क मुवमेंट. फुटवर्कचा अजिबात वापर या दोन्ही चेंडूवरती झालेला नाही आहे. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक 3 पूर्ण झाली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती 4 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात लखमादेव नवगाव विरुद्ध साई आवास या 2 संघांमधली ही लढत. यानंतर होणारी लढत फुलाईदेवी सासवणे विरुद्ध माऊली वरसोली या 2 संघांमध्ये यानंतर होणारी लढत येथे खेळवली जाईल. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज परेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. कारण मागील षटक परेशने फक्त 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या. अचूक गोलंदाजी करण्यामध्ये परेशचा नेहमी हातखंड आहे. कारण संघासाठी नेहमी त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. उत्कृष्ट गोलंदाजाचे किताब त्याने नक्कीच येथे मिळवलेत. कारण त्या क्वालिटीची गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. बघा परेशचा पहिला चेंडू. सुजय पावशेने ह्या चेंडूला सोडून दिलाय. कारण सुजयला ठाऊक होतं की चेंडू खेळण्याच्या कक्षेबाहेरचा आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. 33 धावा धावफलकावरती. खूप उशिराने इथे मात्र एक वाईटची धाव आली आहे. कारण 4 चेंडूंमध्ये मागील धावा अजिबात आल्या नव्हत्या.
या चेंडूवरती चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचलेले नाहीयेत. एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा या चेंडूवरती आरामात पूर्ण झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षणाची गरज होती, चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. धावसंख्या इथे मात्र 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचली 35 वरती. 35 रन्स, 35 धावा धावफलकावरती आली आहे. सुजयला इथे मात्र एका बाजूने किल्ला लढवावा लागणार आहे. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये करावं लागणार आहे. एखाद 2 मोठे फटके ओव्हर्समध्ये मारणं गरजेचंच असणार आहे. 60 पर्यंत मजल इथं मारावी लागणार आहे. तत्पुरी या चेंडूवरती येते मात्र लॉंग लेगच्या दिशेने कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, चौकार. चांगला फाईन फटका येते मात्र खेळला. थोडासा लूज टाकलेला हा चेंडू. सुजय येते मात्र चौकाराने धावसंख्या 39 वरती पोहोचली. यावेळच्या चेंडूवरती ड्राईव्ह मारलाय. चिकी रन घेण्याचा प्रयत्न, रन आउटचा खतरा. फलंदाज येते मात्र बाद. सुजय पावशे डेंजर झोनच्या दिशेने होता. चांगला थ्रो, चांगला गॅदर गेला आणि इथे मात्र लखमादेव नवगाव संघाला बसलेला इथे मोठा हादरा. बॅटची इथे मात्र एज लागली होती. चेंडू थोडासा खाली राहिला. विकेट किपरला चकवून चेंडू गेलाय बिहाइंड द विकेट. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार. .43 रन्स. धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा आल्यात. आर्यन येथे मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू येथे मात्र वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून गेलेला हा चेंडू. वाईट चेंडूने येथे मात्र धावफलकावरती धावसंख्या वाढतीये. 44 धावा. आर्यनला येथे मात्र चांगली संधी मिळाली आहे. आर्यन आणि त्याच्या जोडीला फलंदाज तेज येथे आलेला आहे. बरीचशी नौखी मंडळी येथे लखमादेव नवगाव संघाकडून येथे पाहायला मिळते. बघूया चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आर्यनकडून. आर्यन मात्र येथे बॅकफुटवरती आलाय. आर्यनच्या चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये. चौकार आला होता तो सुद्धा बॅटची इनसाइड एज लागून आला होता. अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बघूया एक चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर लखमादेव नवगाव संघासाठी खूप महत्त्वाचा असू शकतो. परीस हा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र विकेट किपरने प्रयत्न जरूर केला, मात्र प्रयत्न येथे मात्र सक्सेसफुल होत नाहीये. चेंडूवरती एक धाव मिळते. षटक क्रमांक 4 पूर्ण झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा येथे धावफलकावरती आल्यात. 45 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. लखमादेव नवगाव, साई आवास विरुद्ध लखमादेव नवगाव अशी ही लढत मैदानावरती आपण पाहतोय.
खऱ्या अर्थानं दोन्ही संघांमध्ये काही तरुण वर्गातील खेळाडू आहे ते मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. तर तरुणांसाठी खऱ्या अर्थानं एक चांगली संधी मिळाली आहे. सामनासुद्धा काका 5 षटकांचा आहे, कारण 3 ओव्हर्स 2 ओव्हर्समध्ये आपल्या संघाचे 2-3 महत्त्वाचे खेळाडू त्यांनाच इथे चान्स मिळतो. परंतु 5 ओव्हरचा सामना असल्यानंतर ना की संघामध्ये तुमच्याकडे 5-6 बॅट्समन पाहिजेत, तुमचे 4 चांगले गोलंदाज पाहिजेत. 5-6 ओव्हरचे सामने असले ना की हीच खऱ्या अर्थानं संघामध्ये अगदी तो ताळमेळसुद्धा असणं गरजेचं आहे. कारण 5-6 षटकांमध्ये तुम्हाला कोणाला ओपनिंगला पाठवायचं, मिडलमध्ये कोण खेळेल. यावेळचा चेंडू फुल टॉस, टायमिंग इथे मात्र चांगलं झालं होतं. गोकुळ इथे मात्र चेंडूवरती फील्ड करतायत, चांगली फेक केली आहे, एकच धाव मिळेल. मिडविकेटच्या दिशेने इथे गोकुळने क्षेत्ररक्षण केलं आहे. धावसंख्या इथे वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे 46 वरती. तेज स्ट्राईक एंडवरती आहे. ओके, तेजकडून इथे कामगिरी 50+ धावा मारण्याचा प्रयत्न असेल. यावेळचा चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप, वाईटचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल, धावसंख्या पोहोचेल 47 वरती. 47 रन्स, 47 धावा धावफलकावरती आल्यात. बघूया राईट आर्म राऊंड विकेटने गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती धाव मात्र मिळत नाहीये. धावा बनवाव्या लागणार आहेत. सिंगल डबल धावा आल्या तरी चालू शकतात, कारण चेंडू डॉट जाण्यापेक्षा सिंगल डबल धावा या मैदानावरती आरामात पूर्ण होऊ शकतात. कारण दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले ना तर 17-18 वर्षाचे हे खेळाडू आहेत, त्यामुळे धावा येऊ शकतात. परंतु पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज तेजचा. तेज येथे मात्र या चेंडूवरती बीट झालाय. धावसंख्या स्थिर, चांगली गोलंदाजी दीपक या षटकामध्ये करत असताना. दीपक या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचाच प्रयत्न होता. चेंडूवरती येते मात्र तेजने आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. 2 चेंडू डॉट आल्यानंतर तेज येथे रनआउटच्या रूपाने बाद होतोय. या 2 संघांमध्ये यानंतर होणारी लढत आहे. तर विनंती असेल दोन्ही संघांच्या संघनायकांनी येथे टॉससाठी यायचं आहे, कारण मध्यंतरामध्ये येथे टॉस होणं बंधनकारक आहे. तर जो संघाचा कर्णधार पहिला उपस्थित असेल आणि मध्यंतरानंतर दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होईल, पहिला बॉल पडल्यानंतर येथे जो संघाचा कर्णधार उपस्थित असेल त्या संघाच्या कर्णधाराला, त्या संघाला येथे टॉस विन म्हणून घोषित करण्यात येईल. दीपक षटकातील पुढील चेंडू. तेज अगदी मन बनवलं होतं की मला तिथेच मारायचं आहे, परंतु येथे मात्र थोडासा फुटवर्कचा वापर करणं गरजेचं आहे. येथे संधी मिळाली आहे. संधी मिळालेली असताना ना मी तर म्हणेन ना, षटकार मारण्यापेक्षा सिंगल डबल धावांवरती विश्वास ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. सलग 4 चेंडू येथे मात्र डॉट आलेत. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. ओके, हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र चेंडू आता मात्र इथे अंगाला लागलाय. रन आउटची विकेट इथे मिळणार का? परंतु इथे मात्र काय घडलंय,
2 धावा तर मिळाल्या, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. तिसरी धाव घेताना फलंदाज येथे मात्र रनआउटचा शिकार. लखमादेव नवगाव संघ लेगबाईचा इशारा पंचांकडून. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती 49 धावा. जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता साई आवाज संघाला. 2 धावांची पेनाल्टी सुद्धा इथे बसली होती, त्यामुळे एकूण चला फुलाई देवी सासवणे संघाचा संघनायक, चला कृपया टॉससाठी या. सुजय पावशे येथे गोलंदाजीसाठी. 48 धावा येथे बनवायच्या आहेत. 2 षटकांचा पॉवर प्ले असेल आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज समोर फलंदाज परेश. परेश पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत.
चेंडू येते मात्र डॉट. आउट कटर स्वरूपाचा चेंडू होता. डॉट बॉलने इथे मात्र सुरुवात केली आहे. लखमादेव नौगाव संघाकडे आपण जर पाहिलं ना, बरेचसे यंग खेळाडू इथे मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. बघूया चेंडू. परेश वन स्टेप पुढे येऊन ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू इथे मात्र डॉट. सलग 2 चेंडू डॉट बॉलने येथे सुरुवात लखमादेव नौगाव या संघासाठी येथे सुजय पौशेने केली आहे. 48 धावा रोखायच्या म्हटलं ना तर इथे पॉवर प्लेमध्ये धावा रोखणारी गोलंदाजी करावी लागणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. खूप साऱ्या गोष्टी असतात, त्या खूप साऱ्या गोष्टी इथे मैदानावरती जरूर करून द्यावा लागणार आहेत हा सामना जिंकायचा असेल तर. बघूया चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाला अजिबात तिन्ही चेंडू समजलेले नाही आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. चेंडू येथे डॉट येतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, म्हणजेच 0 धावा, कारण एकही धाव धावफलकावरती आलेली नाहीये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र आपण पाहिलं तर परीक्षा चेंडू बॅटला लागलाय. डीप मिड विकेटमध्ये अनुजने ते या चेंडूला फील्ड केलंय. धावफलकावरती एक धाव वाढेल. धावसंख्या येथे पोहोचेल 1 वरती. पहिली धाव येथे धावफलकावरती नोंदवली गेली आहे, 1 रन्स. पहिल्या फेरीची लढत आपण मैदानावरती पाहतोय. स्ट्राइक एंडवरती बॅटर अनिकेत. ओके, अनिकेतकडून येथे मात्र चांगला खेळ पाहायला मिळणार का? कारण अनिकेतकडे सुद्धा ती क्षमता आहे. पॉवर प्लेमध्ये तोही चांगली बॅटिंग येथे करू शकतो. बॅटची येथे एज जरूर घेतली आहे. चेंडू गेला फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये. श्वेतने येथे मात्र या चेंडूला फील्ड केलंय. चेंडू येथे डॉट. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात मिळणं अपेक्षित आहे ना, तीच अपेक्षित सुरुवात इथे मात्र मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे लखमादेव नौगाव संघाकडून. आतापर्यंत 4 चेंडू झालेत, माफ करा 5 चेंडू झालेले आहेत. पुढे सरसावून खेळलाय. फटका चेंडू हवेत. अनुज राऊत च्या सेफ हातामध्ये येथे जाईल. अनिकेत गोल्डन डकचा नव्हे तर सिल्वर डकचा शिकार होतोय. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद. पहिलं षटक पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 1 धाव. चांगली सुरुवात इथे मिळाली आहे लखमादेव नौगाव संघासाठी. निराशाजनक सुरुवात झाली आहे साई आवास या संघासाठी. बघूया यावेळेला यानंतर गोलंदाजीसाठी जय सुरेकर इथे गोलंदाजीसाठी आलेत. 25 धावा 7 चेंडूंमध्ये फलंदाजी करत असताना जयेश सुरेकरने बनवल्या होत्या. जयेश सुरेकर खऱ्या अर्थानं नौगाव गावामध्ये एक चांगला अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतो. अनेक स्पर्धांमध्ये जयेशला आपण चांगला खेळ करताना पाहिलाय. नुकतीच एक शिवबा हशिवरे संघाची स्पर्धा हशिवरेच्या मैदानावरती रंगली. लखमादेव नौगाव संघ त्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद त्यांना मिळालं. ते चांगला खेळ येथे हशिवरेच्या मैदानावरती केला होता. आज मात्र बरेचसे खेळाडू त्यांचे अनुपस्थितीत आहेत. भागेश, त्यानंतर विघ्नेश. पहिल्या चेंडूला टर्न बाउन्स दोन्ही गोष्टी या चेंडूवरती मिळाल्यात. चेंडू मात्र खेळण्याच्या कक्षेबाहेरचा आहे असं पंच सांगतायत. अतिरिक्त धाव धावफलकावरती येथे मोजली जाईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. 2 धावा, 2 रन्स इन अ स्कोरबोर्ड. 2 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 2 सुरू. परेश आणि त्याच्या जोडीला फलंदाज अजय. अजयला इथे मात्र 1 डाऊनसाठी प्रमोट केलंय. कारण यापूर्वी आपण साई आवाज संघाची जर सलामीची जोडी पाहिली ना, या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येते मात्र डॉट. परेशच्या चेंडू येते मात्र शरीराला लागतोय. चेंडू डॉट येतोय.
धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 2 धावा. वाईट चेंडू झाल्यानंतर येथे मात्र एक चेंडू डॉट फेकलाय जयेशचा पुढील चेंडू. या चेंडूवरती चांगल्या रीतीने चेंडूला ड्राईव्ह मारलाय मात्र क्षेत्ररक्षक मिडऑफचा थोडासा फंबल होतोय. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती रोखू शकत नाहीये. सिंगल धावेने ते मात्र धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 3 वरती. 3 रन्स इन अ स्कोरबोर्ड. 3 धावा धावफलकावरती आल्यात. स्ट्राईक येथे मात्र रोटेट होते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. कव्हरच्या दिशेने सुजय होता, येथे मात्र सुजय मिडॉनच्या दिशेने आलाय. चांगले क्षेत्ररक्षण करण्याची गरज असणार आहे धावा रोखायच्या असतील तर. या चेंडूवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला टर्न बाउन्स दोन्ही गोष्टी मिळाल्यात. कारण जयेश चेंडूला टर्न करण्यामध्ये फलंदाजाला नक्कीच पारखण्यामध्ये हुशार आहे. अगदी चपळाईने तो गोलंदाजी करत असतो. कारण फलंदाजाला समोरच्या रोखायचा आहे, डॉट चेंडू फेकायचे आहे, दबावमध्ये टाकायचा आहे. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय फ्लाय स्लिपच्या दिशेने, रन आउटचा खतरा. फलंदाज येथे मात्र परेश बाद. दुसरा हादरा बसलाय साई आवास या संघाला. विकेटचं इथे मात्र पतन झालंय. कारण श्वेतने इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं. रन आउटची विकेट इथे मात्र परेशच्या रूपाने इथे गमावली साई आबास संघाने. न्यू बॅटर मैदानावरती गौरव राऊळ येथे फलंदाजीसाठी आलाय. बघूया गौरवकडून येथे चांगल्या खेळीची गरज असणार आहे. गौरव जर मैदानावरती लागला तर हा सामना साई आवाज संघासाठी सोपा जाऊ शकतो. परंतु जयेश येथे आपली चांगली गोलंदाजी दाखवतोय, आपली अचूकता दाखवतोय, आपल्याकडे असलेले चांगले चेंडू येथे मैदानावरती तो समोरच्या फलंदाजाला नामोहरम करताना दाखवतोय. कारण हीच गरज आहे. कारण अशा प्रकारचे चेंडू फेकणं, समोरच्या फलंदाजांवरती दबाव टाकणं. आणि एखाद्या गोलंदाजाने जर समोरच्या फलंदाजावरती जर दबाव टाकला ना तर फलंदाज कधी कधी एखादा चुकीचा स्ट्रोक खेळू शकतो, आपली विकेट इथे मात्र गमावू शकतो. परंतु ह्या चेंडूवरती काय घडलंय, चेंडूला इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स मिळालाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळलाय. चेंडू इथे मात्र डॉट आलाय. षटक क्रमांक 2 पूर्ण झालेत. 2 षटकांमध्ये फक्त 3च धावा धावफलकावरती आल्यात. 48 धावांचं टार्गेट होतं. 2 षटकांमध्ये फक्त 3च धावा आल्यात. 2 विकेट गेल्यात. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 45ची गरज असणार आहे. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 धावा धावफलकावरती आल्यात. 49 धावा झाल्या होत्या. परंतु 2 धावांची पेनाल्टी होती, ती मायनस करून इथे 48 धावांचं टार्गेट असणार आहे. आणि इथे पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 3च धावा धावफलकावरती आल्यात. अजय आणि गौरव ही जोडी मैदानावरती आहे. अनिकेत आणि परेश हे 2 फलंदाज मात्र स्वस्तामध्ये बाद झालेत. तत्पूर्वी टॉससाठी या फुलादेवी सासवणे संघाचा संघनायक तसेच माऊली वरसुली संघाचा संघनायक. माऊली वरसुली संघाचा संघनायक येथे आलेला आहे. बघूया हा चेंडू. अनुजने येथे मात्र सुरुवात वाईटने केली आहे. अतिरिक्त चेंडू येथे फेकावा लागणार. अतिरिक्त धाव मात्र साई आवाज संघाला मिळणार. धावसंख्या 4 वरती. कारण अजूनही सामना शिल्लक आहे. अजूनही चांगल्या फटक्यांची गरज असणार आहे.
परंतु पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये लखमादेव नौगाव संघाने इथे मात्र खूप मोठा दबाव इथे टाकलाय. यावेळचा चेंडू फुल टॉस बॅक टू द बॉलर, रनआउटची संधी, डायरेक्ट हिटची गरज होती. ओम येथे मात्र वायडेश मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. तत्पूर्वी येथे मात्र एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे, 5 वरती पोहोचली आहे. 5 धावा धावफलकावरती 48 धावांचं टार्गेट. चांगली सुरुवात येथे मात्र साई आवाज संघाला मिळालेली नाहीये. गौरवकडून येथे मात्र चांगल्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे. ओके, हा चेंडू अनुजचा लेंथ बॉल, मात्र लेंथ बॉल वरती काय कमालीचा स्ट्रोक खेळलाय. मॅग्निफिसंट षटकार गौरव राहुलच्या बॅट मधून. जबरदस्त फटका. सामन्यामध्ये थोड्या का होईना पण जान आणली आहे गौरवने या फटक्याने. चांगला यॉर्कर, चांगलं कमबॅक अनुज राऊतने. अगदी सटीक चेंडू म्हणावा लागेल. ऑफस्टिकच्या अगदी थोडंसं बाहेर, परंतु परफेक्ट यॉर्कर. बॅक टू द बॉलर या चेंडूला खेळलं होतं. चेंडू येते मात्र डॉट येतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, 11 धावा. 4 चेंडू या षटकामध्ये झालेले आहेत. बघूया चेंडू अनुजचा. आणखीन एक मोठा फटका या षटकामध्ये. चेंडू उंच हवेत, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला नो चान्स. चेंडू सीमा पार, षटकार. चांगला स्ट्रोक आला, मिडल चांगला झाला. चांगल्या रीतीने चेंडूला बॅटला अगदी सुमधुर असा आवाज आला. गौरवच्या बॅटमधून 2 6. तिसरा स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल लॉंग लेग, सीमा रेषा बाहेर, षटकार. अजून एक चेंडू येणं बाकी आहे या षटकामध्ये. बघूया चेंडू. गौरवने उडवलाय सलग 3 चेंडू वरती 3. बिग स्ट्रोक, षटकार. तब्बल 26 धावा या षटकामध्ये आल्यात. खूपच महागडं षटक. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये काय कमालीची गोलंदाजी झाली होती. अनुज वरती येते मात्र गौरवने हल्ला चढवला, हल्ला बोल केलाय. जिंकण्यासाठी आता मात्र आव्हान थोडंसं सोपं केलंय. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 12 बॉल 18 धावा. तब्बल 4 6 मागील षटकामध्ये येथे पाहायला मिळालेत. बघूया या षटकामध्ये जयेश सुरेकर येथे चांगली गोलंदाजी जर त्याने केली तर मॅच इथे बनू शकते. 12 चेंडूंमध्ये 18 धावा रोखणार का? तत्पूर्वी येथे मात्र मित्रांनो जयेश सुरेकर गोलंदाजीसाठी आलाय. बघला चेंडू येथे मात्र डॉट बॉलने सुरुवात केली आहे. दबाव वाढणार.
साई आवाज संघावरती दबाव वाढू शकतो. मागील षटकामध्ये 26 धावा, काय कमालीची स्ट्रोक इथे गौरवने लगावले होते. एक लॉंग ऑफच्या दिशेने, 2 स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक लॉंग लेगच्या दिशेने. अगदी कडक फलंदाजी येथे गौरव रावळकडून आपण पाहिली. 4 6 त्याच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या बघूया. चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला बिहाइंड द विकेट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू येते मात्र शूजला लागून चेंडू बिहाइंड द विकेट गेलाय. चेंडू डॉट. 10 चेंडू शिल्लक, 18 धावांची गरज. 10 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. या 10 चेंडूमध्ये 18 धावा निघणार का? तर गौरवला ठाऊक होतं. गौरवने इथे मात्र रिस्क घेतलेली नाही धाव घेण्यासाठी, कारण रनआउटची विकेट आपल्या संघासाठी खूप महागात ठरू शकते. जयेश षटकातील पुढील चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक सुजय पावशे झेल खाली पोहोचलाय. सुंदर चेंडूवरची नजर आणि चांगला कॅच पकडलाय फलंदाज. न्यू बॅटर मैदानावरती गोकुळ भगत, लेफ्ट हँडर बॅटर. गोकुळकडून येथे मात्र एक चांगल्या मोठ्या फटक्याची अपेक्षा, येथे सिंगल धाव काढण्याची सुद्धा अपेक्षा जरूर गौरव रावळ याने ठेवली असावी. कारण मागील 3 चेंडूंवरती काय घडलं, तर मागील 3 चेंडूवरती 2 चेंडू डॉट आले आणि 1 विकेटचा समावेश. न्यू बॅटर मैदानावरती स्ट्राईक एंडवरती असेल. बघूया गोकुळ भगत यांच्याकडून येथे मात्र चांगली कामगिरी येथे होणार का? कारण चांगल्या कामगिरीची अपेक्षा जरूर येथे असणार आहे. अचूकता जरूर येथे दाखवावी लागणार आहे गोकुळला, परंतु अचूक आणि भेदक गोलंदाजी जय सुरेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागील षटकामध्ये जयेशने 2च धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी येथे मागील षटकामध्ये म्हणजेच दुसऱ्या षटकामध्ये त्याने केली होती. बघूया गोकुळ भगत अगदी वेगळ्या स्टाईलने खऱ्या अर्थानं ते फलंदाजी करतात. बघूया हा चेंडू, चांगला यॉर्कर, नो फुटवर्क मुवमेंट, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू. फुलर लेनचा चेंडू, चांगला यॉर्कर येथे फेकलाय. चेंडू डॉट येतोय. 8 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 8 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. जय सुरेकर येथे चांगली गोलंदाजी करत असताना सामन्यामध्ये पुन्हा एकदा जान आणली आहे. सामना दोलायमान स्थितीमध्ये, एक षटक इकडून तर एक षटक तिकडून असंही चित्र पाहायला मिळतंय राजा शिवछत्रपती क्रीडांगणावरती. यावेळचा लेंथ बॉल, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अनुज झेल खाली पोहोचलाय. झेल पकडला फलंदाज गोकुळ भगत. बॅक टू द पॅव्हलियन. न्यू बॅटर मैदानावरती दीपक. बघूया दीपक कडून येथे मात्र चांगल्या खेळीची अपेक्षा. जिंकण्यासाठी 7 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. मेडन ओव्हरच्या दिशेने वाटचाल. 2 विकेट मिळवल्यात या षटकामध्ये. 3 चेंडू डॉट फेकले, 2 विकेट. मेडन ओव्हर होणार का जय सुरेकर? या चेंडूवरती मिडल चांगला झालेला नाहीये.
ट्रिपल विकेट मिडन ओव्हर. सुजय पावशेने कॅच पकडली आहे. फलंदाज दीपक येथे मात्र बाद. मिडन ओव्हर येथे मात्र फेकली आहे. आर्यन लडगे गोलंदाजीसाठी आलेत. गौरव राहुलला येथे मात्र सामना जिंकवावा लागणार आहे. बघूया आर्यन या धावा रोखणार का, आर्यन धावांना इथे लगाम लावणार का. आणखीन एक न्यू बॅटर दीपक इथे मैदानावरती आले. आर्यन 18 धावा रोखणार का की 3 बिग स्ट्रोक फलंदाज गौरव राहुल येथे मारणार का. चांगली बॅटिंग येथे पाहायला मिळते ती गौरव राहुलची. मागील षटकामध्ये एकही चेंडू फेस करता आला नव्हता. जयेश सुरेकरने ते मात्र कमालीचं षटक फेकलंय. मॅचमध्ये पुन्हा एकदा आलेत. लखपादेव लोगाव संघ 6 चेंडूमध्ये 18 धावा रोखणार की 6 चेंडूमध्ये साई आवास या 18 धावा बनवणार. 3 स्ट्रोकची गरज. गौरव राहुलने आतापर्यंत लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 सिक्स लगावलेत. बघूया चौथा त्याच्या बॅटमधून येणार का. सामन्याचं आव्हान थोडंसं सोपं करणार का. आर्यनचा पहिला चेंडू फुल टॉस. टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाने ते मात्र साधा सोपा झेल सोडलाय. कॅच येथे मात्र ड्रॉप झालाय. चला इथे तिसरे पंच नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय देतील. नो बॉल. वेस्ट हाईटचा इथे मात्र नो बॉल पंचांनी दिलाय. आता मात्र गणित बदलेल. सहा चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 15 धावांची गरज. गौरव राहुलला इथे मात्र एक लाईफ लाईन मिळाली आहे. चेंडू नो बॉल होता. कॅच सुद्धा ड्रॉप झाला. बघूया फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल वरती मात्र पंच आमच्या दिशेने वळलेत. वाईटचा इशारा पंचांकडून. लेग स्टंप पासून थोडासा दूर गेलेला हा चेंडू. वाईट बॉल. 14 धावांची गरज. एकही चेंडू खर्च झालेला नाही. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. एकही चेंडू झालेला नाहीये. विकेट इथे मिळवावी लागणार आहे. नाहीतर गौरव हा सामना फिनिश करू शकतो. त्याच्याकडे ती क्षमता आहे. गोलंदाज थोडासा थांबलाय. आणि पहिला चेंडू फुलटॉस. थोडंसं आपण पाहिलं ना तर गोलंदाज ती थोडेसे थांबले होते. राईट मुहूर्त विकेटने ते गोलंदाजी करतायत आर्यन. फ्री हिट बॉल. फ्री हिट चेंडूवरती येथे मात्र कॅच होती. परंतु येथे अगोदरचा चेंडू वाईट फेकला होता. त्या अगोदरचा चेंडू नो बॉल फेकला होता. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 2 स्ट्रोकची आता मात्र गरज आहे. ते 2 स्ट्रोक येथे येणार का. बघूया धावसंख्या. चांगला स्ट्रोक येथे लगावलाय. चेंडू लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळणार का. आणि एकच धाव या चेंडूवरती मिळते. इक्वेशन येथे मात्र बदलत आहे. जिंकण्यासाठी 4 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. आर्यनचा येथे मात्र खूपच खराब असा चेंडू.
स्ट्राईक येथे मात्र मिळाली आहे. वाईटचा इशारा मात्र पंचांकडून आलाय. फलंदाज येथे मात्र दीपक रनआउटच्या रूपाने बाद होणार. पस्तीस धावा चार चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 13 धावांची गरज. येथे मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येथे मात्र फंबल झाले. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू गेलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तीन चेंडू 8 धावांची गरज. अरे मी बोलतोय तोंडाने तरी तुम्ही चुकताय. तुम्ही मला पण चुकवताय, मी पण चुकतोय इथे. जिंकण्यासाठी येते मात्र 8 धावांची गरज. समोरच्या दिशेने फटका. स्टँड अँड डिलिव्हर. बॅक टू द बॉलर. ओव्हरपिच चेंडू होता आणि या ओव्हरपिच चेंडूला इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर फटका षटकार येतोय. दोन चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. मी तर म्हणतोय ना, सामना जिंकण्यासाठी जितक्या कमी चुका कराल ना तरच जिंकाल. याने कॅच सोडला, त्याने कॅच सोडला, ह्यापेक्षा जेवढ्या चुक्या कमी कराल ना, वाईट चेंडू तुम्हाला कमी फेकायचे आहेत, नो बॉल कमी चेंडू फेकायचे आहेत, या चुका जर तुम्ही कमी कराल ना तर तुम्ही सामना जिंकू शकाल. परंतु इथे मात्र अजूनही सामना शिल्लक आहे. अजूनही दूर और डाय स्थितीमध्ये सामना आहे. कौतुक करावं लागेल ते फलंदाज गौरव राहुलचं. राईट अमोर द विकेट. 2 चेंडू 2 धावांची गरज. या चेंडूवरती फटका चांगला आहे. 1 धाव तर मिळाली आहे. पाहूया दुसरी धाव येथे मिळणार का. थ्रो चांगला. रन आउटची विकेट येथे मात्र गमावली आहे. फलंदाज आणखीन येथे एक बाद.
एक चेंडू एका धाबेची गरज. गौरव राहुल संघाला सामना जिंकून देणार का? एक तर्फी येते फलंदाजी गौरव राहुल कडून. गोलंदाज येथे मात्र थांबलाय. अजूनही सामन्यामध्ये उत्सुकता शिल्लक आहे. अजूनही सामन्यामध्ये रंगतता शिल्लक आहे. एक चेंडू एका धाबेची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येथे घडलेल्या आपण पाहिल्यात. ओके, या चेंडूवरती एक सिंगल धाव निघणार का? एक चेंडू एका धाबेची गरज. ही एक धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण झालीये. गौरव राहुलने ते मात्र एक हाती आपल्या संघाला इथे जिंकून दिलंय. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.